जर तुम्ही महाराष्ट्र नर्सिंग सीईटी 2026 ची एक्झाम दिली असेल आणि तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये एक गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंग कोर्सला ऍडमिशन करायचा विचार करताय, तर आज मी तुम्हाला शेअर करणार आहे की तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंग करण्यासाठी कॅटेगरी वाईज किती फीस द्यावी लागणार आहे, कोणती फीस तुम्हाला फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत दरवर्षी द्यावी लागणार आहे, त्याचबरोबर कोणता अमाऊंट असेल जे की तुम्हाला एकदाच देणं आहे आणि तुमची डिग्री कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला रिफंड दिलं जाणार आहे, किंवा हॉस्टेल मेससाठी किती फीस आहे, डिपॉझिट किती घेतलं जाणार आहे, त्याची सविस्तर चर्चा आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील। महत्वाची एक गोष्ट आहे, या व्हिडिओमध्ये मी जेवढी काही फीस तुमच्याबरोबर कॅटेगरी वाईज शेअर करणार आहे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, तीच फीस तुम्हाला बाकी सर्व गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये देणं आहे। म्हणजेच एका गव्हर्नमेंट कॉलेजची जेवढी फीस असते कॅटेगरी वाईज तेवढी बाकी सर्व गव्हर्नमेंट कॉलेजची असते, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे। म्हणजे जर तुम्हाला जीएमसी जळगावमध्ये जेवढी बीएससी नर्सिंग साठी फीस लागणार आहे तुमच्या कॅटेगरीची, तेवढीच फीस तुम्हाला जे हॉस्पिटल मुंबईमध्ये लागणार आहे, तेवढीच फीस तुम्हाला बीजे नर्सिंग कॉलेज पुण्यामध्ये लागणार आहे आणि तेवढीच तुम्हाला जीएमसी नागपूरमध्ये लागणार आहे। म्हणजे सगळ्याच गव्हर्नमेंट कॉलेजची फीस सेम असते। आता जर आपण या कॉलेजच्या फीसचा विचार केला तर आपल्याला जी काही फीस पेमेंट करणं आहे ना, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येताय किंवा मग तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येताय, एससी एसटी कॅटेगरीला सुद्धा आणि तुमचं इन्कम जर 8 लाखाच्या वरी मुलगी असो मुलगा असो, तुम्हाला या ठिकाणी जी काय शैक्षणिक शुल्क देणे म्हणजे ट्युशन फीस देणे ती 23,100 रुपये, ही फीस तुम्हाला फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत कंटिन्यू पेमेंट करावी लागते। ही गोष्ट लक्षात ठेवा। नंतर तुम्हाला प्रवेश शुल्क म्हणजे ऍडमिशनची फीस देणे 1,500 रुपये। ऍडमिशन करताना तुम्हाला एकच वेळेस अमाऊंट पेमेंट करणे, त्यानंतर तुम्हाला सेकंड इयर पासून लास्ट इयर पर्यंत कुठल्याही प्रकारे ही फीस पेमेंट करायची गरज नाहीये। आता ग्रंथालयाचं अनामत म्हणजे तुम्हाला ग्रंथालयाचे डिपॉझिट देणे जे की 2,000 रुपये एकच वेळेस देणे। तुमचा कोर्स कंप्लीट झाला, तुमचं डिपॉझिट तुम्हाला रिफंड केलं जाणार आहे। नंतर तुम्हाला ग्रंथालयाचे शुल्क देणे 1,000 रुपये, ही फीस तुम्हाला दरवर्षी द्यावी लागते। फर्स्ट इयरला 1,000, सेकंड इयरला 1,000, थर्ड इयरला 1,000, असंच तुम्हाला फायनल इयर पर्यंत 1,000 रुपये अमाऊंट पेमेंट करावं लागणार आहे। नंतर तुम्हाला जिमखाना शुल्क द्यावं लागणार आहे 500 रुपये, हे पण सगळ्या कॅटेगरीसाठी सेम अमाऊंट असणार आहे आणि तुम्हाला फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत हे अमाऊंट जे आहे त्या ठिकाणी पेमेंट करावं लागणार आहे। आता जर आपण ओपन कॅटेगरीसाठी टोटल फीस बघितली तर 28,100 रुपये फीस आहे, जी की एका वर्षाची म्हणजे 2 सेमिस्टरची तुम्हाला ही फीस बघायला मिळते। फर्स्ट इयरला तुमचे 2 सेमिस्टर असणार आहेत, 2 सेमिस्टरची फीस तुम्हाला 28,100 रुपये बघायला मिळणार आहे। ही फीस तुम्हाला डीडीच्या फॉर्म मध्ये देणं आहे आणि तुम्हाला 3 वेगवेगळे डीडी काढणे, ट्युशन फीसचा वेगळा डीडी काढणे सगळ्या कॅटेगरीसाठी, म्हणजे मुलांसाठी समजा, आणि त्यामध्येच नंतर तुम्हाला 1,500चा ऍडमिशन फॉर्मचा वेगळा डीडी काढणे आणि जी काय ऑदर फीस आहे समजा डिपॉझिट वगैरे किंवा ग्रंथालयाची फीस, जिमखाना फीस, याचा 3,500चा वेगळा डीडी काढणे। आता जर आपण विचार केला मुलींसाठी फीस किती असते, समजा कॅटेगरी कोणती, ईडब्ल्यूएस, ईबीसी आणि एसीबीसी कॅटेगरीच्या ज्या मुली आहेत समजा त्यांच्यासाठी किती फीस असणार आहे, तर या ठिकाणी प्रवेश शुल्क म्हणजे जी काय ऍडमिशन फॉर्मची फीस आहे तुम्हाला 1,500 रुपये पेमेंट करणे। ग्रंथालयाचं अनामत म्हणजे डिपॉझिट जे आहे ना, तर हे डिपॉझिट तुम्हाला 2,000 रुपये देणे, सेम एकच वेळेस देणे, परत तुम्हाला डिग्री कंप्लीट झाल्यावर रिफंड केलं जाणार आहे। ग्रंथालयाची जी काही फीस असणार आहे 1,000 रुपये तुम्हाला दरवर्षी पेमेंट करावं लागणार आहे। जिमखाना फीस तुम्हाला 500 रुपये द्यावी लागणार आहे। म्हणजेच ईडब्ल्यूएस, ईबीसी आणि एसीबीसी कॅटेगरीच्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी फक्त 5,000 रुपये फीस असणार आहे। याच्यामध्ये 2,000 रुपये तुम्हाला द्यायची गरज नाही डिपॉझिट सेकंड इयरला, आणि जी काय तुमची 1,500 रुपये फीस आहे ऍडमिशन फॉर्मची ही पण तुम्हाला द्यायची गरज नाहीये। तर 5,000 मधून तुम्ही ते 1,500 आणि हे 2,000 जर मायनस केले 3,500 रुपये, तर जे काय तुमची फीस असणार आहे ती फक्त 1,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करावं लागणार आहे सेकंड इयर पासून लास्ट इयर पर्यंत। इथे तुम्हाला 2 डीडी काढणे, एक तुमचा ऍडमिशन फॉर्मच्या फीसचा आणि एक तुमचा ऑदर फीसचा। त्यानंतर जर आता आपण आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजे जे काय ईडब्ल्यूएस, ईबीसी आणि एसीबीसी मुले म्हणजे बॉईज साठी जर आपण फीस स्ट्रक्चरचा विचार केला तर जे बॉईज आहेत त्यांना 50% ट्युशन फीस महाराष्ट्र गव्हर्नमेंट पे करतं आणि 50% फीस जी आहे ती मुलांना स्वतः द्यावी लागते। तर तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाची जी फीस जाणार आहे ट्युशन फीस ती 11,550 रुपये। त्याचबरोबर प्रवेश शुल्कचा जर विचार केला आपण, जी की ऍडमिशन फॉर्मची फीस आहे 1,500 रुपये देणं पडेल। ग्रंथालयाचे डिपॉझिट तुम्हाला 2,000 रुपये देणं आहे, ग्रंथालयाचे शुल्क जे आहे ते 1,000 रुपये देणं आहे, जिमखान्याची फीस तुम्हाला 500 रुपये देणं आहे। म्हणजेच तुम्हाला एका वर्षाला 16,550 रुपये या ठिकाणी फीस पेमेंट करणे। या ठिकाणी तुम्ही रीड केलं तर यांच्याकडून थोडी टायपिंग एरर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही फीस अमाऊंट खूप मोठं दिसत आहे, पण या ठिकाणी जे काय तुम्हाला ऑफिशियली अमाऊंट देणं आहे ना ते 16,550 रुपये देणं आहे। या ठिकाणी थोडं जास्त आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याला थोडं इग्नोर करू शकता। आणि तुम्हाला जो डीडी काढणे ते 3 डीडी काढण्यात, पहिला डीडी ट्युशन फीसचा आहे 11,550 रुपये, दुसरा 1,500 रुपयाचा जो की ऍडमिशन फॉर्मचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ऑदर फीसचे 3,500 रुपये, असे मिळून 16,550 रुपये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करणं आहे। या ठिकाणी मी थोडा थांबलो होतो कारण तुम्ही जर हे थोडं बारकाईने रीड केलं तर हे 1,65,502 एवढा अमाऊंट आहे, पण एवढा अमाऊंट तुम्हाला पे करायची गरज नाही, तो टायपिंग एरर असेल। 16,550
रुपये तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट पेमेंट करणे. आता जर आपण SC ST कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, पीजे, NTB, NTC, NTD, मुलगा असो मुलगी असो, तुमचं इन्कम जर 8 लाखाच्या खाली असेल किंवा SC ST कॅटेगरी मधून तुमचं इन्कम जरी 8 लाखाच्या वर असेल तरी तुम्हाला एवढी फीस या ठिकाणी पेमेंट करावी लागणार आहे. तर तुम्हाला ट्युशन फी 0 असते. तुम्हाला ऍडमिशन फॉर्मचे 1,500 रुपये देणे, ग्रंथालयाचा अनामत 2,000 रुपये देणे, ग्रंथालयाचे शुल्क जे आहे ते तुम्हाला 1,000 रुपये देणे, जिमखान्याची फीस तुम्हाला 500 रुपये देणे, म्हणजे टोटल 5,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचे. 2 डीडी तुम्हाला बनवायचे. एक डीडी 1,500चा आहे, दुसरा डीडी तुमचा 3,500चा असणार आहे. 3,500 मधून पण तुमची 2,000 रुपये फीस जी आहे ती तुम्हाला सेकंड इयर पासून लास्ट इयर पर्यंत द्यायची गरज नाहीये आणि फर्स्ट डीडी तुम्हाला सेकंड इयर ते लास्ट इयर द्यायची गरज नाहीये. म्हणजे या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता की एकदम कमी फीस मध्ये तुमचं बाकी रिझर्व्ह कॅटेगरी मधून ऍडमिशन होऊन जाणार आहे. मग मुलगा असो मुलगी असो काही फरक पडणार नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, 8 लाखाच्या खाली जर तुमचं इन्कम असेल तरच तुम्हाला हा रूल लागू होतो. जर तुमचं इन्कम 8 लाखाच्या वरी असेल तर जी काय ओपन कॅटेगरीची फीस मी स्टार्टिंगला शेअर केली तेवढी फीस तुम्हाला या ठिकाणी दरवर्षी द्यावी लागणार आहे. आणि या कॉलेजचा जो काय डीडी काढायचा आहे तो डीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव या नावानं तुम्हाला काढायचा आहे. तुमचा डीडी जो आहे तो नॅशनल बँकेचा असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तुम्हाला जी काही फीस आहे ती डीडीच्या फॉर्म मध्ये द्यावी लागते. आता जेवढे बाकीचे गव्हर्नमेंट कॉलेजेस बीएससी नर्सिंगचे तर सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजची फीस कॅटेगरी वाईज सगळी सेमच राहणार आहे. फक्त बदलणार आहे काय तर डीडीचं नाव बदलणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर चेक करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर फी स्ट्रक्चरची PDF हवी असेल किंवा कॉलेजनुसार जर फीस आणि कट ऑफची व्हिडिओ हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला कॉलेजनुसार फीस आणि कट ऑफची व्हिडिओ डेफिनेटली शेअर करेल. त्याचबरोबर जर तुम्हाला ही PDF हवी असेल तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. तिथं आम्ही तुम्हाला ही PDF डेफिनेटली शेअर करू. आणि तुम्हाला जर DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग जॉईन करणं असेल तर तुम्ही आम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगची सगळी प्रक्रिया आणि जी काय आमची फीस असणार आहे त्याची माहिती 100% शेअर करू.